अख्ख्या महाराष्ट्रात एकच बॉस आहे आणि महाराष्ट्रात बॉस जे सांगेल तेच होतं. अर्थातच तुम्हाला लक्षात आलं असेल की हे बॉस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे उपस्थित राहिले आणि नितेश राणे यांनी तर त्यांना चक्क सल्लाही देऊन टाकला की आदित्य ठाकरेंनी आता त्यांचं दुकान बंद करावं किंवा त्यांचं दुकान बंदच झालेलं आहे, त्यामुळं देवेंद्र फडणवीस हेच आमचे बॉस आहेत असं ठाकरेंनीसुद्धा आता मान्य करावं. खरं तर पहिल्यांदा मी असं करतोय की मला या विषयावर बोलायचं नाही, पण बॉसचं उदाहरण देण्यासाठी ही आज घडलेली घटना होती. त्यामुळं हे बॉस आता अशोक खरात प्रकरणामध्ये नेमक्या कोणत्या प्रकरणाला हात घालणार आहे, कोणत्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं कारवाई करणार आहे आणि पुढे बॉसच्या आदेशानुसार कोण कोण अडकणार आहे, हा आपल्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळे या विषयाच्या सर्व बाजू समजून घेताना बॉसचं अशोक खरात प्रकरणामध्ये किती लक्ष आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपण आज बॉस या अशोक खरात प्रकरणामध्ये नेमकं काय करत आहेत, त्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि पुढं काय काय होणार आहे याविषयी चर्चा करणार आहोत. खरं तर अशोक खरातच्या प्रकरणामधली सगळी माहिती जी घडती आहे ती वेगवेगळ्या चॅनलच्या मार्फत बाहेर येते आहे. त्याबाबतीत काही संशय व्यक्त केला जातो आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्याकडे सर्वाधिक माहिती आहे, त्यामुळे कुणीही जास्त बोलू नये असा एक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातच दिलेला आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस अशोक खरात प्रकरणामध्ये कुणाकुणाला म्हणजे पकडू शकतात, म्हणजे जे अर्थात जे अडकलेले त्यांनाच पकडणार ते, पण अडकलेल्यांपैकी काही जणांवर देवेंद्र फडणवीसांची मेहरबानी होऊ शकते का आणि झाली तर त्याची काय कारणं असू शकतात आणि या प्रकरणात देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष कसे घालू नयेत या संबंधीची चर्चा आपल्याला आज करायची आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सर्वात आधी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिली होती ती खूप महत्त्वाची होती. अगदी थोडक्यात त्यांनी माहिती दिली होती की 2 वेगवेगळ्या प्रकरणामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यावरून हा सगळा पोलिसांचा तपास पुढे कसा गेला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या या प्रतिक्रियेनंतर या सगळ्या प्रकरणाचा सुरुवातीला तपास केलेले जे पोलीस आयुक्त आहे त्यांनीसुद्धा एक माहिती दिलेली आहे की आम्ही हे सगळं प्रकरण जेव्हा उजेडात यायला लागलं त्यावेळी गृह खात्याला याची माहिती दिली होती आणि देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी आम्हाला असं सांगितलं होतं की कुणीही याच्यामध्ये सापडलं तर त्यांना तुम्ही अजिबात स्पेअर करू नका, त्यांना पाठीशी घालू नका, कारण हा महिलांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे, महिलांच्या आत्मसन्मानाचा विषय आहे. त्यामुळे अडकणारे कुणी का असे ना या सगळ्या प्रकरणामध्ये आपण छडा लावायलाच हवा. आता हे सगळं आपल्याला फक्त थोडक्यात सांगितलं, आता हे काय झालं, पण आता पुढं काय होऊ शकतं याचं आपल्याला चर्चा करायची आहे. प्रकरण आता 2-3 टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. एकतर या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पुन्हा एकदा आढावा घेऊ किंवा थोडक्यात अतिशय यामध्ये लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आतापर्यंत 8 महिलांनी लैंगिक अत्याचार झाले म्हणून गुन्हे दाखल केलेले आहेत. जवळपास 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याची कबुली खरातने दिलेली आहे. यामध्ये अवैध जमीन हडप प्रकरणाचे सुद्धा काही गोष्टी आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांचे आणि अशोक खरातचे सुद्धा काही संबंध असल्याचं सिद्ध झालेलं आहे. काही आर्थिक व्यवहार अशोक खरातचे आणि अधिकाऱ्यांचे पण आहेत. अनेक राजकीय नेते, खासदार, आमदार, जवळपास 38 आमदार आणि काही मंत्री अशोक खरातच्या नादी लागलेले होते आणि या सगळ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवहार सगळे झालेले आहे. आता आपल्याला ही जी चर्चा करायची आहे या 37 आमदारांपैकी कोणाकोणाचा नंबर लागणार, या मंत्र्यांपैकी आणखीन कोण कोण मंत्री आहेत की जे मंत्रिपदावरून पाय उतार होऊ शकतात. आपण 2 प्रकरणाची प्रामुख्याने आत्ता उदाहरण म्हणून चर्चा करणार आहोत. शीतावरून भाताची परीक्षा येते. एक तर हे सिन्नर तालुक्यामधलं किंवा सिन्नरचं जे ईशान्येश्वर मंदिर आहे याला पर्यटन खात्यातून 1.5 कोटी रुपयाचा निधी, 1,80,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला होता आणि काही कोटींचं वितरणसुद्धा झालेलं होतं. हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातला हा प्रकार आहे. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर येते. आता मी आधीच असं म्हटलेलं होतं की बॉस या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाकुणाला वाचवतो किंवा मेहरबान होतो. तर हे एक प्रकरण असं आहे, या प्रकरणामध्ये सरकार काय कारवाई करतं आणि कुणावर करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण या
देवस्थानाच्या प्रकरणामध्ये न्यूज यात्रेने जी माहिती घेतली त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की कोणत्याही मंदिराला किंवा तीर्थक्षेत्राला जेव्हा निधी दिला जातो तेव्हा ते पर्यटन नकाशावर असलं पाहिजे आणि पर्यटनाच्या नकाशावर त्याला मान्यता असली पाहिजे किंवा ती पर्यटनाची जी यादी तयार केलेली असते त्या त्या जिल्ह्यावर त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये त्याचं नाव असायला पाहिजे. आता हे ईशान्येश्वर जे मंदिर आहे याचं कोणत्याही यादीमध्ये नाव नाही. ही एक अत्यंत धक्कादायक माहिती आहे. कारण ईशान्येश्वर मंदिराचं निधी जो वितरित झालेला आहे त्याची सगळी कागदपत्रच गायब झालेली आहे असं सुद्धा आता लक्षात येत आहे. ईशान्येश्वर मंदिराला 1 कोटीपेक्षा जास्त निधी दिला तर त्या निधीसाठी मागणी कोणी केली होती, मागणीपत्रक कोणी केलं होतं, ते मागणीपत्रक जिल्हा नियोजन मंडळाकडे नाही आहे. त्यानंतर ते मंत्रालयामध्ये त्याचं इनवर्ड आउटवर्ड काय झालं त्याचीही माहिती नाही. पण निधी तर वितरित झालेला आहे. पर्यटन क्षेत्राला जो निधी दिला जातो त्यामध्ये पर्यटन क्षेत्राचे 3 गट केले जातात, अ, ब आणि क. अ वर्गात येणाऱ्या पर्यटन क्षेत्राला केंद्र सरकारकडनं निधी मिळतो, ब मधून राज्य सरकारकडनं निधी मिळतो आणि क वर्गामध्ये येणाऱ्यांना जिल्हा पातळीवर जिल्हा नियोजन समितीकडनं मिळतं. आता या अ, ब आणि क मध्ये सिन्नर तालुक्यामधल्या ज्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे त्यामध्ये ईशान्येश्वर मंदिराचा समावेश अजिबात नाही. त्यामुळं या मंदिराला जो 1,80,00,000 रुपयापर्यंतचा निधी मंजूर झाला त्याची मागणी कोणी केली, त्याला पत्र कोणी दिलं, जर हे सगळं मंत्रालयामधून निधी वितरित झाला असेल हे सगळे कागद काळे झाले आणि निधी वितरित झाला याचा अर्थ आर्थिक व्यवहारसुद्धा झाला. तर आमचा मुद्दा असा आहे की बॉस या प्रकरणामध्ये कसं लक्ष घालणार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोणत्या मंत्री त्या काळातले आहेत, आता पण त्यांचं नाव सगळ्यांना माहीतच आहे, पण त्यांच्यावर कारवाई होणार का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की फक्त फोटो आहे म्हणून आपण कारवाई करावी अशी मागणी करणं चुकीचं आहे. फक्त फोटो तर अनेकांचे असू शकतात. ते असंही म्हटलं की माझ्या मागे कोणी येऊन उभं राहिला आणि फोटो काढला तर मला दोषी धरणार का. मग त्यांचा मुद्दा बरोबर आहे. पण आता ईशान्येश्वर मंदिराला जो निधी दिलेला आहे हे काही प्रकरण फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही. त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये बॉस काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरा मुद्दा आहे तो आहे अशोक खरातच्या रिव्हॉल्वरचा. अशोक खरातचं रिव्हॉल्वर हे त्यांनी अर्जच केला नव्हता आणि त्यांनी समजा अर्ज केला होता तर त्या अर्जाची नोंद स्थानिक पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये सापडत नाही अशी अत्यंत धक्कादायक माहिती मिळते आहे. खरं म्हणजे या सगळ्या रिव्हॉल्वर परवान्यामध्ये आणि पिस्तूलच्या परवान्यामधली एक यादी असते की जी राज्य सरकारकडे पण पाठवावी लागते आणि केंद्र सरकारला सुद्धा ती कळवावी लागते निवडणूक आयोगाच्या मार्फत वेगवेगळ्या गोष्टीसाठी. त्याची फार डिटेलमध्ये आपण जाऊ नये कायद्याच्या याच्यामध्ये, पण ती द्यावी लागते ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीच्या काळामध्ये शस्त्र परवाना अनेकदा तुम्हाला जमा करावा लागतो. मी अनेकदा हा शब्द वापरतो आहे. काही वेळा काही अपवादात्मक स्थितीमध्ये तो ठेवला जाऊ शकतो, पण बहुतांशी लोकांना आपलं शस्त्र हे जमा करावं लागतं. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये कागदपत्र सापडत नसल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीसही जात नाही आणि काहीच होत नाही. त्यामुळं त्यांचं जे पिस्तूलचं प्रकरण आहे ते त्यामुळं आणखीन गंभीर आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मग त्या काळचे पोलीस अधीक्षक असलेले किंवा पोलीस असलेले जे अधिकारी आहेत पोलीस पदावरचे, तर त्या लोकांवर या पुढच्या काळामध्ये काही कारवाई होऊ शकते का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा सगळा मुद्दा हे दोन्ही मी विषय असे सांगितलेले आहेत यामध्ये देवेंद्र फडणवीस अर्थात महाराष्ट्राचे जे बॉस आहे नितेश राणेंच्या भाषेमध्ये, तर हे बॉस काय करणार आहे, मेहरबान होणार आहे, कदरदान होणार की ते खतरनाक होणार असं आपल्याला विचारायचं आहे. त्यामुळं फडणवीसांनी सांगितलेलं आहे की जो सापडेल त्याला तुम्ही आधी पकडा, नंतर पुढं काय करायचं ते मी बघतो असं तर ते म्हटलेलं नाही. पण जर हा विषय अशा पद्धतीनं झाला तर काय असं संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. विरोधी पक्ष रोज वेगवेगळे आरोप करत आहे, त्यामध्ये कदाचित राजकारण असू शकतं, पण या तथ्य असलेल्या आरोपांच्या बाबतीमध्ये ज्या आरोपांमध्ये उघड दिसतं आहे की खूप तथ्य आहे या आरोपांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना येत्या काही काळामध्ये त्यांच्या बाजूनं स्पष्टीकरण करावं लागणार आहे आणि त्यांनी करावं अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळं आणखी काही प्रकरणं जे खरं म्हणजे रोज महिलांचे किती व्हिडिओ आले अमुक आले अशा सगळ्या चर्चा करण्यापेक्षा न्यूज यात्रावर या सगळ्या प्रकरणामध्ये तपास कोणत्या पद्धतीने चालला, तपासामध्ये नेमकं काय काय होणार आहे. आपण आज 2 विषय घेतलेले आहेत. हे दोन्ही विषय आपण व्यवस्थितपणे चर्चा याची सुरू केलेली आहे. आपल्याला या 2 प्रकरणाविषयी काय वाटतं आपणही कॉमेंटमध्ये आवर्जून टाकावं. आपले कदाचित काय असतं की बाहेरच्या लोकांकडे पण खूप माहिती असते, तर त्या माहितीचा आम्ही आदरपूर्वक स्वीकार करूया. खरोखर आपल्याला काही शंका असतील तर न्यूज यात्रावर त्या व्यक्त कराव्यात. आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ नक्कीच करू आणि आपण प्रतिसाद द्याल या अपेक्षा आहे. आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहात, त्यामुळे पुढच्या काळातही न्यूज यात्राला आपलं सहकार्य असंच अपेक्षित आहे. आपण न्यूज यात्रा अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा.
न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.